अभिलाषा वासनिक. माझा प्रश्न असा आहे की मला माझ्या मोठ्या मुलाचा फार द्वेष वाटतो. तो कितीही चांगला वागला तरी मला त्यातले निगेटिव्हच दिसते. मला यातून बाहेर पडायचे आहे. त्यासाठी आपण मार्गदर्शन करावे. त्यातील शुद्धात्मा बघा आणि प्रतिक्रमण करा शुद्धात्म्याचं, की याच्या प्रति द्वेष वाटतो, निगेटिव्ह दिसतं आणि कशामुळे निगेटिव्ह दिसतं ते चेक करा. तुमच्या काय अपेक्षा आहेत त्याच्याकडून, का त्याचे दोष दिसतात आणि माफी मागत राहा आणि निर्दोष दृष्टीने बघण्याचा पुरुषार्थ करा. सामायिक सुद्धा करते पूज्यश्री आणि प्रतिक्रमण सुद्धा करते. तरी असं वाटतं की असे नको करायला, माझाच दोष आहे, माझीच चूक आहे. हो, पण कोणती चूक? दोष तर आहे कळलं, पण काय चुकलंय, काय हवंय तुम्हाला त्याच्याकडून? तो अभ्यास अजिबात करत नाही म्हणून. काय काय वय आहे त्याचं? तो 17 वर्षाचा आहे. आणि शिक्षण किती झालंय त्याचं? 11वीत आहे या वर्षी. 11वीची परीक्षा दिली आहे ना. तर मग पुढे बघा पुढे काय करतोय. पण त्याला समजावून पटवून सांगा की 10 मिनिटं असे मग जय जयकार कर, तुझा रिझल्ट चांगला येईल, शिक्षण चांगलं येईल. समजावून सांगून मार्ग काढा. काय निगेटिव्ह का? आता आपणच निगेटिव्ह पाहिलं, आपणच द्वेष केला तर त्याच्यावर चांगले संस्कार होतील का? आपलं काय ऐकेल तो? म्हणजे एक एक तास बसून चुकांची माफी मागा, त्याच्याबरोबरचं नातंही चांगलं होईल, प्रेमाचं होईल. बोला. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. दादा भगवान परिवारातला अमरावतीहून आलोय. कोऑर्डिनेटर आहे पूज्यश्री. साऱ्या महात्म्यांच्या वतीने आपल्या चरणी नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की म्हणजे तुमच्या समोर लिहिलेलं आहे त्याबद्दल, म्हणजे ही जी मुलं आहेत आपली, ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, यांच्याशी व्यवहार कसा करायचा? जेव्हा आम्ही चरणविधी करतो तेव्हा ते दुसऱ्या हॉलमध्ये जाऊन बसतात. त्यांना आम्ही सांगतो काहीच नाही तर कमीत कमी आरतीच्या वेळी तरी येत जा. ते बाजूला लांब जाऊन बसतात. कसा करायचा व्यवहार? तुम्हाला बसू द्या. बरं, तुम्हाला थांबवत नाहीत ना, आरती बंद करा. नाही म्हणजे आम्ही तर पाच आज्ञांमध्ये राहतो दिलेल्या दादाजींच्या. एवढं समजून घ्यायचं की त्याचा आवाज त्यांच्या कानावर पडेल, त्यामुळे त्यांचं मन शांत होईल. तुम्ही चांगल्या प्रकारे भक्ती करा. अपेक्षा ठेवू नका की यांनी आत यायलाच हवं, ते आपोआपच येतील. बरं. आणि त्यांच्याबरोबर प्रेमाने व्यवहार करायचा. नाही एनिवे आम्ही तर प्रेमाने व्यवहार करतो नेहमीच, 5 आज्ञांमध्ये राहतो, म्हणजे तसंच वागतो. फाईल समभावाने निकाल करायचा. तरी ते काय म्हणतात की फॉलो नाही करत त्या गोष्टी. हरकत नाही, फॉलो करून घेणं तीच आपली अपेक्षा आहे. बरं. आणि 5 आज्ञा देणारे कोणाकडून अपेक्षा ठेवत नाही, ही माझी आज्ञा, माझ्या म्हणण्यानुसार फॉलो करा, हे व्हायला नकोय. नाही तसं नाही, त्यांना मुक्त ठेवा आणि तुम्ही सुसंस्कृतपणे व्यवहार करा आणि एकमेकांना दुःख द्यायचं नाही, एकमेकांचे दोष पाहायचे नाहीत. आपण प्रेमाने व्यवहार केला तरी खूप आहे त्यांच्यासाठी. त्यांना शांतपणे राहू द्या, ते सुखात आहेत, त्यांना आणखी काहीही नको आहे. मग ठीक आहे. तसं एका वर्षाचे 365 दिवस असतात. 365 दिवसात आम्ही 365 दिवस चरणविधी करतो. आम्हाला असंच वाटतं की 36 दिवस तरी त्यांनी करावं चरणविधी. त्यांनी करायला हवा हे शब्द काढून टाका. बरं. आणि त्यांच्याऐवजी तुम्ही डबल करा. बरं. ठीक आहे. फाईल नंबर 2 सोबत कसा व्यवहार करायचा? फाईल नंबर 2 बरोबर फाईल आहे, मग समभावाने व्यवहार करायचा. ठीक आहे. नो अपेक्षा, नो आग्रह, नो अभिप्राय. शुद्धात्मा आहे आणि फाईल आहे, भरलेला माल आहे, बाहेर पडतोय. असं नाही करायचं, असं का करते, असं किती करत राहणार, का समजत नाही, ती सगळी निगेटिव्हिटी काढून टाका. दोषी बघणं सोडून द्या. शुद्धात्मा आणि प्रकृतीचा भरलेला माल बाहेर पडतोय, समभावाने निकाल करायचा आहे. आणि तुम्हीही फाईल 1ला वेगळं ठेवा, समभावाने निकाल करायचा आहे. फाईल 1, फाईल 2, फाईल 3 सगळे आलेले आहेत. हो, बघा भाग्यशाली आहेत. म्हणजे ज्या मुलाविषयी तुम्ही बोलत होता तो आलाय का? मग त्याच्याशी याहून वेगळं काय बोलणार? बरोबर आहे. नाही ना, ते तर आधी रिझर्वेशन करण्यासाठी तयार होते. आम्हाला अहमदाबादला जायचंय. बघा किती चांगलं आहे. आणि तुम्ही मुलांच्या चुका काढताय आणि तो मुलगा सत्संगात येतोय, मग चुका काढायची काय गरज आहे सांगा? आणि चरणविधी नाही केला तर तेवढा तुम्ही डबल करायचा, त्याच्या मागे नाही लागायचं. तू चरणविधी कर म्हणून. आपली भावना आहे, त्याला समजवायचं, ही महत्वाची गोष्ट आहे. आनंद मिळेल, जागृती वाढेल आणि नंतर त्याची डिसिजन्स त्याला घेऊ द्या. आपण आग्रह नाही करायचा. ठीक आहे. आता फाईल नंबर 2 शी नाटकीय भाषेत बोलतो मी, तर तिला आवडत नाही. ती नाटकी नाहीये, आग्रही आहे भाषा. नाटकी भाषेमुळे कधीच वाईट वाटत नाही. बरं, ठीक आहे. जय सच्चिदानंद. बोला. माझा प्रश्न असा आहे की माझी 7 वर्षांची मुलगी आहे. लहान होती तेव्हापासून खूप छान तिचा परफॉर्मन्स होता. सगळे म्हणजे टीचर्स खूप कौतुक करायचे. आता फक्त तिचे खेळण्यातच लक्ष असते आणि रीडिंग आहे, रायटिंग आहे,
ती अगदी दूर पळते. नवीन गोष्ट असेल तर तिथे ती पुढाकार नाही घेत आणि एखादी गोष्ट जराशी जरी अवघड वाटली तरी जरा डोकं चालवायचं असेल पळून जाते तिथून. आणि होमवर्क सुद्धा थोडासाच होमवर्क असतो पण त्याला सुद्धा खूप वेळ लावते. मी एकदम मग तिला कोणत्या स्टँडर्ड मध्ये? 3rd स्टँडर्ड मध्ये गेली. तिसरीत आहे बघा. पहिलीत चांगली होती, दुसरीत असतानाही चांगली होती, तिसरीत कशी बिघडली? कारण बिघडवणारे आपणच कोणीतरी आसपासचे असणार ना. ती मूर्ती का बिघडली? कारण काम येत नाही, ठोकाठोक करून मारलं तिला, त्यामुळे थोडीशी रुटली. हा, अजून लहानशी आहे. आता तर तिसरीतले टीचर तिला पास करून 4थी मध्ये चढवून टाकतील. तुम्ही चिंता नका करू. कमी मार्क्स मिळाले टीचर तिला पास करून टाकतील. पण तुम्ही आतापासून तू अभ्यास कर, तू लक्ष दे. खूप चांगली आहे, मेंदू तल्लक आहे आणि माझी इच्छा आहे म्हणजे असाच राहिला तर डॉक्टर. पण आतापासून 3rd स्टँडर्ड मध्ये 7 वर्षांची आहे. आधी तर खूपच छोटी होती, आता खूप मोठी झाली. म्हणून तुमच्या अपेक्षा छोट्या करा. ती मोठी झाली असेल तर मी काय करायला हवे? बस तिच्याकडून अपेक्षा ठेवू नका आणि तिला इकडे घेऊन यायचं. आलीये, कॅम्पला गेली. म्हणजे ताईंकडे सोपवून द्यायचं आणि त्या ताई तिला सुसंस्कृत बनवतील. होय. घरी कटकट करायची नाही की तू अभ्यास करत नाहीस, तू लक्ष देत नाहीस, अरे किती छान करायचीस, आता तू बिघडलीस, तुला समजतच नाही, माझं तू ऐकतच नाहीस, तू टीचरना दिलेला होमवर्क नाही करत. निगेटिव्ह 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 बोलणं बंद करून टाका. होय बाळा, तू खूप हुशार आहेस, तू होमवर्क लवकर कर, तू खूप समजूतदार आहेस, लवकर करू शकतेस, किती छान काम करतेस, पॉझिटिव्ह 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 बोला. त्यामुळे सगळं चांगलं होईल. निगेटिव्ह बोलण्यामुळे आपणही बिघडतो आणि ती डबल बिघडेल. हा, म्हणजे माझ्यात जास्त उणीवा आहेत. नंतर तुम्ही काय म्हणणार? इथे काय लिहिलंय? कधी कधी मार पण देते, नंतर ओरडते, चिडते आणि मग तिला सरळ करण्यासाठी चांगली ठोकून काढते. बघा, आपली स्वतःची चूक सुधारा. मुलीला संस्कारांची गरज नाहीये, तुम्हाला संस्कारांची गरज आहे. माझी इच्छा आहे की माझ्यासारखी तिने बनू नये. नाही, ते तुमचं बघून शिकेल. ती बघेल ना, मम्मी मारते, मी सुद्धा माझ्या मुलीला मारेनच. आई वडिलांबरोबर भांडत असते, मी मोठी झाल्यावर माझ्या नवऱ्याबरोबर भांडण करू. एक नवरा होता, घरात आल्यावर जेवायला बसायचा आणि ताट फेकून द्यायचा. तेव्हा त्याचा मुलगा म्हणाल, मी मोठा होईन, मी सुद्धा जेवायला बसल्यावर अशीच थाळी फेकून देईन. बघा, शिकवावं लागत नाही, ते बघूनच शिकतात. म्हणजे आपलं आचरण तोच त्यांच्यासाठी धडा असतो. त्यांना शिकायचं तर ते इथूनच शिकतात. म्हणजे तिला काहीच बोलायचं नाही का? समजावून सांगा तिला. मी तुम्हाला कसं समजावून सांगतोय आता. रागवतोय का? नाही. का चिडता तुम्ही? बंद करा चिडणं. नाही, तुम्ही मारलं तर तुम्हाला काही नाही करणार. तुम्ही मारू नका, मारल्यामुळे तिला वाईट वाटेल. तुम्ही बघा, तुम्ही मारलं तर प्रतिक्रमण करा, समजून उमजून मग बाहेर पडा अशा दोषांमधून. होय. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मी स्नेहा. बोला. माझा मुलगा 11 वर्षाचा आहे. त्याचे अभ्यासात अजिबात लक्ष लागत नाही आणि म्हणतो की सर्व काही येतं, मग त्याचं कसं त्याला मोटिवेट करू मी? नाही, त्याला मोटिवेट एवढं केलं, आता सॅच्युरेशन आलंय. 11 वर्षापर्यंत एवढी चावी मारली, एवढी किल्ली फिरवली. पूर्वीच्या काळी मिळायची ना चावी, तशी खूपच मारली. त्याच्या अभ्यासात तर मन लागत नाही, पण बाकीची इतर कामं करतो तो सगळी. म्हणजे सारी पंखा बनवतो तो म्हणतो मला एकदा इलेक्ट्रिसिटी बनताना बघायची आहे. जोपर्यंत तो थेरीचा अभ्यास नाही करणार तोवर काही नाही करणार. आता त्याला किती म्हटलं तरी त्याचं मनच नाही लागत ऍक्च्युअल शिक्षणात. आणि जी फाईल नंबर 2 आहे तर त्यांचेही वागणे थोडेसे असे आहे की त्यामुळे पुन्हा ते म्हणूनच कदाचित तो चिडचिड झालाय. आता त्याच्याबरोबर कसे वागावे प्लीज तुम्ही सांगा. काही नाही, तुम्ही चालू करा. 10 मिनिटं असे म्हणजे जयकार म्हणा आणि मुलाच्या शुद्धात्म्याला प्रार्थना करा. बोलणं बंद करा. आणि तो शाळेत जातो की नाही? शाळेत जातो ना? शाळेत जातो की नाही? शाळेत तर जातो. शाळेतले शिक्षक त्याच्याकडे लक्ष देतील की नाही? शाळेतल्या टीचरनी पण हात टेकले. हात टेकले. त्याचं काय होतं, मुलं जेव्हा लहानपण असतात ना तेव्हापासून आपण त्यांच्या मागे, मुला तू अभ्यास कर, लक्ष दे, हे कर ते कर,
1 कप चहात किती साखर घालायला हवी गोड बनवण्यासाठी? 15 चमचे? हा 32 चमचे? 40 किती घालायला नाही हवी? नाही, हा 1 1 चमचा. चमचा. म्हणजे मुलाला किती वेळा सूचना द्यायच्या? त्याच हिशोबाने. एवढ्या दिल्यात, एवढं ऐकवलं. आता 1 चमचाभर विरघळली असेल, बाकीची सगळी साखर नुसतीच फिरतीये. तसं हे सारं आपल्या डोक्याच्या बाहेर पडून फिरतच राहिलंय, डोक्यात शिरलेलंच नाहीये. कारण आपण एवढं ऐकवलंय, एवढा आग्रह केलाय, एवढे त्याला सल्ले दिलेत. तो लहान होता 5 वर्षांचा, तेव्हा शाळेत पहिल्या दिवशी जायचं, मुला तू दप्तरावर लक्ष ठेवा, पाणी पिया, हे नाही करायचं, हे असं करायचं, ते तसं करायचं, असं नाही करायचं, तसं करायचं. तो बिचारा बघतच राहतो. एका दिवशी त्याला शाळा जर का पिकनिकला नेणार असतील तर, बाळा तू लक्ष ठेवायचं, वेळेवरती जेवण कर, नीट खा, सांडू नको, कुठेही कपडे मळवू नकोस, तू लक्ष दे, तू वस्तू हरवतोस, तुम्हाला नीट लक्ष ठेवून परत आणायचा. एवढे सल्ले सूचना त्याला देतात. तो बिचारा स्वतःच डोकं वापरणं बंद होतं त्याचं. आणि त्याची हरकतही नसते कशाला. किती रागवा, समजून सांगितलं तरी तो काहीच रिॲक्ट होत नाही. थोड्याच वेळाने तो बघा, सोडून आता एक देतो उपाय सारं. करा. आजवर, अगदी लहान असल्यापासून आजवर किती वेळा तुम्ही त्याला सल्ला दिलाय, सूचना केल्यात, आक्षेप घेतलेत, क्रोध केलाय, त्याला रागावलाय, त्याच्या चुका सांगितल्यात. आता सगळ्याचं प्रतिक्रमण करा आणि नवीन बोलणं बंद करा. एक 6 महिन्यांचा प्रयोग करून पहा. होय. त्याला विचारा की तुला अभ्यासाला बस असं सांगू तर तू बसशील का? आपण अभ्यास करशील? तर मी अभ्यास करेन, तू सांगायची गरज हा, नाहीये. तो अगदी असेच रिॲक्ट तर मग करतो. आता बोलणं बंद करा आणि हवं तर इथून सेलोटेप मिळेल, ती घेऊन जा. बंद करा, अक्षरही बोलायचं नाही. आणि जेवढं काही बोलायचं असेल ना, शुद्धात्म्याला फोन करा की शुद्धात्मा भगवान, मुलाने अभ्यास करावा अशी कृपा करा, त्याच्यात स्थिरता येईल तशी कृपा करा, त्या चांगला समजून उमजून मग होमवर्क करेल अशी कृपा करा. शुद्धात्म्याला फोन करून प्रार्थना करायची. तोंडाने बोलणं बंद करा, कारण हे शब्द आता त्याला टक्कर देऊन रिॲक्शन द्यायला लागले. आता तो 11 वर्षांचा 12 वर्षांचा वाटतोय, पण 22 वर्षांनी एवढी त्याच्या बुद्धीची डेव्हलपमेंट आहे. हा, त्याचे माइंड तर खूपच ब्रॉड आहे. त्याला एक जरी शब्द तुम्ही निगेटिव्ह बोललात तर रिॲक्शन येईल. आणि तो हायपर आहे, म्हणजे आपल्याशी अग्रेसिव्हली बोलत असेल, तुम्हाला सांगायची गरज नाही, मी नाही करणार, एवढं बोलण्याची त्याच्याकडे हिंमत आहे, तर मग बोलणं बंद करा आता. हा, शक्यतो त्याला खूपच जास्त. हो, त्याला खाणं पिणं नीट देत जा, त्याला काय हवं नको सारं प्रेमाने करत राहा आणि शुद्धात्म्याला फोन करून प्रार्थना करा. आणि आपल्या चुका आजवर ज्या काही केल्या आहेत आपण, त्याचं प्रतिक्रमण करा. मग कुठे त्याची आपले काही शब्द ऐकायची तयारी होईल. बघा, 1-1.5 वर्ष 1-2-1-1.5 वर्ष तुम्ही प्रतिक्रमण कराल, त्यानंतर काही शब्द बोलण्याने व्यवहाराला सुरुवात होईल. नाहीतर एकही शब्द तो आपला ऐकणार नाही आणि रिटर्न विथ थँक्स आणि वरून रागावेल आणि निश्चय करेल की मी अभ्यासच नाही करणार, मी खेळणार, तू जे सांगशील ते करणारच नाही. बघा, आपलंच बोलणं त्याला उलट मार्गावर चालवेल. आता त्याचे पापा म्हणतात की याला 7 न करता 8 मध्येच घालूया आणि पटापट अभ्यास संपून काहीतरी करून त्याला कुठेतरी चिकटवून देऊ. पण तसे पॉसिबल नाही होऊ शकत ना. हे तर त्याच्या बरोबर असं जर शाळेने केलं तर ते बरोबर आहे. पण आपल्याकडून दुसरा उपाय हा आहे की आपण घरात आरती चालू करा, असे म्हणजे जयकार करा, त्यालाही सत्संगात घेऊन या मुलांच्या लिटिल MST मध्ये. आणि तुम्ही कुठे असता, कुठे राहता तुम्ही? हा, कोटावरून आलो आम्ही. कोटामध्ये, म्हणजे तिथेही मुलांचा ग्रुप असेल, मग त्यातून GNC ग्रुप तयार झाला तर तसा डेव्हलप करा आणि तिकडे सगळं. हा, मी तर स्वतःच शाळा चालवते. हा, म्हणून तर मुलं बिघडतात जनरली. खरी गोष्ट आहे. का 50 मुलांना हँडल करून डोकं गरम झालेलं माझा असणार मुलगा शिकत नाही. आणि 50 मुलांना हँडल करता करता कंटाळा येतो आणि घरी आल्यावर मुलाच्या मागे लागतात. तिकडे तर समजावून थकून गेले मी, तूही ऐकत नाहीस माझं. बस तोच नाही ऐकत, बाकीची तर सारी मुलं ऐकतात. नाही, आता तुम्ही ऐकवायचं नाही, त्याला गाईड ट्युशन लावा आता. आणि ट्युशन लावली की ते टीचर त्याला मदत करतील. तुम्ही टीचर म्हणून मदत नाही करू शकणार. मी खूप सारे प्रयत्न केले ट्युशनचे, पण त्याला कोणी तो सर्वांना शिकू शकतो पण स्वतः नाही शिकत. मग मौन बाळगा आणि मनापासून प्रार्थना करा. हा, जय सच्चिदानंद. आणि प्रतिक्रमण अवश्य करा मागील दोषांचं. जय सच्चिदानंद. मुकेश खुशवा, झाशी, उत्तर प्रदेश. बोला. मी मागील वर्षी 2016 मध्ये अडलाजमध्ये ज्ञान घेतलंय
आधी आई वडिलांशी खूप भांडणं व्हायची, संघर्ष खूप व्हायचा. जेव्हापासून ज्ञान घेतलंय खूपच शांती लाभली आहे. पण आई वडिलांमध्ये खूपच भांडणं होतात, खाण्यापिण्यावरून प्रत्येक बाबतीत, दिवसातून अगदी 10 वेळा मतभेद अगदी टोकाला जातात. दादा वहिनीमध्ये सुद्धा खटके उडतात. म्हणजे कुटुंबातलं वातावरण खूपच बिघडलेलं आहे. आई वडिलांनी ज्ञान घेतलंय का? नाही, योगच जुळून येत नाहीये की इथे येता येईल. सांगितलं पण आहे, मग पण कोलकाता साईडला जर आला तर तिकडे कुठेतरी बोलवायचा, पटना वगैरे. जे काही शक्य असेल तिकडे घेऊन या. आणि दुसरा उपाय हा करा, घरात निरुमांची VCD ठेवा, लावून ते बघतील, ऐकतील. किंवा मग टीव्ही प्रोग्राम दाखवा त्यांना. टीव्ही प्रोग्राम लावून देतो, पण 1-2 मिनिटांनंतर त्यांचं लक्ष लागत नाही. कधी क्वचित आम्ही लावून देतो, समोरच लावून ठेवलेलं असतं, तरी त्यांचं तिकडे लक्ष जात नाही. आणि त्याचबरोबर आणखी एक प्रॉब्लेम आहे. फाईल 3 आहे, लहान मुलगा आहे 2 वर्षांचा. तो नेहमी धोका असेल अशाच गोष्टींसोबत खेळतो. म्हणजे पंखा चालू असेल तर त्याचा पुन्हा पुन्हा प्लग दाबतो, मोठे मोठे झोके घेतो, झोपाळ्यावर खेळणं त्याला खूपच आवडतं. मध्येच मोबाईल कोणाचा घेतो आणि मग त्यासाठी रडतो. आणि जर का त्याला अडवलं तर सरळ जाऊन ओरबाडतो. म्हणजे फाईल 1 ला चावतो किंवा फाईल 2 ला बोचकारतो. म्हणजे मारामारी करतो. असंच मेकॅनिकल माइंड असेल तर काहीतरी लहान मोठी खेळणी आणून द्यायची, ती तो जोडेल, पुन्हा उघडेल, कार बनवेल, असं काहीतरी करेल. असंच काहीतरी खेळणं आणून द्या त्याला तुम्ही, त्यामुळे बिझी राहील. त्याला सांभाळायचा प्रयत्न करतो किंवा थोडं ओरडण्याचा प्रयत्न करतो, पण मग तो 1-1 तास खूपच ओरडतो, आक्रस्तळेपणा करतो. दुसरा काहीतरी उपाय शोधा. त्याला स्विमिंग पूलमध्ये घेऊन जा, थोडं खेळायला घेऊन जा, काहीतरी दुसरा मार्ग शोधा, जेणेकरून त्याचं लक्ष दुसरीकडे वळेल. हायपर आहे, पॉवर भरलेली आहे, छोटं शरीर आहे, शक्ती जास्त आहे, आणि तुम्हाला त्याला हँडल करायला जमत नाहीये. आणि जास्त त्रास दिला तर फाईल 2 त्याला मारते. अगदी खूपच तो त्रास द्यायला लागला तर त्यासाठी काय करायचं? कसा काय वय आहे त्याचं? काय सर? काय वय आहे त्याचं? 2 वर्षांचा मुलगा आहे तो, खूपच 2 वर्षांचा. एवढा पॉवरफुल आहे. मशीन छोटं शरीर, छोटे मशीन पॉवरफुल आहे. हो सर, आपल्याकडून हँडल होत नाही. काही हरकत नाही. घरात त्याला ना प्रेमाने थोडी नवीन नवीन खेळणी आणून द्या. जरा त्याच्याशी खेळत राहा तुम्ही. चला बाहेर जाऊया, बागेत खेळूया. मोठा बॉल घ्यायचा, तोपर्यंत खेळत राहील. थोडी एनर्जी कमी होत जाईल. दुसरा उपाय करा, खेळण्याशी खेळायला लावायचं. कारण मार देणं तर चांगलंच नाही, आणि 2 वर्षांचा आहे, एवढा पॉवरफुल आहे. मोठा झाल्यावर किती जास्त पॉवरफुल होईल. त्याला मोल्ड करायची गरज आहे. शक्ती त्याची दुसरीकडे वळवायला हवी. आणि प्रेमाने त्याच्यातील शुद्धात्म्याला नमस्कार करा, त्याच्यातील शुद्धात्म्याला प्रार्थना करा, आणि घरात आरती चालू करा. मग तो त्यातही पुढे पुढे करेल. मी आधी आरती करेन. ते तर होतच. अशीच घरात कधी कधी आरती करतो आम्ही, तेव्हा पूजेचं ताम्हण घेऊन करण्याचा प्रयत्न करतो. असेच संस्कार त्याच्यावर करा. आणि थोडं जास्त खेळवत राहा त्याला. असा मार्ग काढा तुम्ही. जेव्हापासून ज्ञान घेतलंय तेव्हापासून मारण्याची फाईल 1 ने मारण्याचा प्रयत्न म्हणजे इच्छाच नाही होत. आणि मग फाईल 1 म्हणते की त्याला रागवत नाही तुम्ही, म्हणून बघा उद्या तो बिघडणार. नाही, तसं म्हणायचं नाही. तुम्ही त्याला समजावून सांगा, नीट बोलायचं. तुम्ही ओरडलात, बिघडले, दोन्ही शब्द निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह शब्द एकमेकांची शक्ती तोडून टाकतात. आणि त्याला सांगायचं, त्याच्याशी प्रेमाने बोललात तर चांगले संस्कार होतील. जरा समजून बोलायचं, जरा थोडं खेळूया त्याच्याशी, काहीतरी लहान मोठा खेळ खेळूया त्याचं. मग लक्ष दुसरीकडे गुंतवायचं. असा काहीतरी उपाय शोधत राहायचा. पूज्यश्री, आई वडिलांना कसे आणता येईल? ते संसारात फारच गुरफटलेले आहेत, दुःखी आहेत, आणि क्रोध, मान, माया, लोभात अगदी बुडालेले आहेत. त्यांना विचारायचं की तुम्ही दुःखी आहात का? त्यांना संसारात दुःख तर खूपच आहे, पण आम्ही समजावून सांगूनही ते येऊ शकत नाहीत. असा योगच जोडून येत नाही की त्यांनी यावं. आता तोंडाने सांगणं बंद करा, शुद्धात्म्याला प्रार्थना करा, आणि दादा भगवानांना प्रार्थना करा. यांना सत्संगाचा लाभ मिळो, ज्ञानातले अंतराय तुटोत, सत्संगाला त्यांनी यावं, ज्ञानाची प्राप्ती व्हावी अशी कृपा करा. जय सच्चिदानंद. संयोग जुळून येतील कधीतरी. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. कृष्णा लवरा, रांची, झारखंडहून. लहानपणापासूनच मी बघत आलोय की माझ्या मातापित्यांमध्ये फारच भांडणं होतात. तर आता मी दोघांनाही रागवतो, आणि आई चांगला स्वयंपाकही नाही बनवत तेव्हा तिलाही रागवतो. तर मला त्यांची माफी मागायची आहे. तर आता यावेळी जेव्हा घरी जाईन तेव्हा माफी मागेन. आईने मला कलकत्त्याला पाठवलं होतं, तिने पैसे दिलं होतं, आणि शिवाय इथेही यायला पैसे दिले. आईला इथे आणायची इच्छा आहे, आशीर्वाद द्यावा. बरोबर आहे. आईचे उपकार माना, पॉझिटिव्ह बघा, आणि त्यांना दुःख दिलं त्याचं प्रतिक्रमण करा, आणि आता नव्याने दुःख देणं बंद करा. प्रेमाने बोला, त्यांच्याशी सॉल्युशन काढा. काय बरोबर आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मुन्नाजी बोलतोय. बोला. माझं कुटुंब खूपच चांगलं आहे, पण माझ्या ज्या सुना आहेत
त्या कित्येकदा असं काही बोलतात की माझ्या क्रोधावर अजिबात ताबा राहत नाही. त्यामुळे मी खूप सारं घराचं नुकसानही करतो. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मला आशीर्वाद द्यावा किंवा असं काहीतरी सांगावं ज्यामुळे माझा क्रोध एकदम ताब्यात राहील. माझ्या घरात कुठल्याच प्रकारची कसलीच उणीव नाहीये. तर आता कसं आहे की एकदा येऊन गेलाय क्रोध, नंतर शांतपणे विचार करा की काय घडलं, सुनांचा काय व्ह्यू पॉइंट होता. आपण एवढं अपसेट होण्याऐवजी समजून एकमेकांशी चर्चा करून सॉल्युशन काढायचं. दुःख दिल्यामुळे तर मूळ मुद्दा बाजूला राहिला आणि क्रोधाने नवा गुन्हा घडून गेला. तो क्रोधाचं सगळ्यात मोठी निर्बलता आहे. जेवढी आपली निर्बलता आहे तेवढं आपल्या आसपासचे कोणी काही ऐकणार नाहीत, सुधारणारही नाहीत. पण प्रेमाने सांगाल तर ऐकतील. आपल्याला त्यांचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू पॉइंट आहे तो थोडं समजून घ्यायला हवा. चर्चा करा सावकाश. म्हणजे असं हे जे तुम्ही म्हणता तसं नाही होणार, असं व्हायला हवं. चर्चा करून उपाय निघेल. पण क्रोधाने तर सगळ्यांचेच विचार थांबतील. त्यांना प्रेमाने समजावून सांगून देखील त्या नुसत्या बघतच राहतात, ते कामच करत नाहीत. घरात शांती नांदावी अशी माझी इच्छा आहे. नाहीतर मग सोडून द्या. त्यांनाही माहिती आहे की अशांती आहे, म्हणून आपण शुद्धात्मा पाहायचा आणि प्रार्थना करायची. तोंडाने बोलणं बंद करून बसून राहा. पण असं एकमेकांचे दोष बघत नका बसू. दोष दिसल्यावर नंतर जे काही शब्द बोलले जातात साऱ्याची रिॲक्शन येते. शुद्धात्मा बघा, निर्दोष बघा. प्रकृतीचा हिशोब आहे, फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे. आणि इतर लोकही असतील ना, ते बोलतील तुम्ही का बोलता, क्रोध करून बोलता. ते लोक आसपासचे आहेत तर सगळं काहीतरी म्हणजे थोडं वितरागी राहा, निरपेक्ष राहा. मग लवकरच सॉल्युशन निघेल. जय सच्चिदानंद.